तर भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होणार असा विश्वास योगेश टिळेकरांनी व्यक्त केलेला आहे। भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होतील, योगेश टिळेकरांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। माझ्यासारख्या एका साध्या सामान्य वारकरी परिवारातल्या मुलाला पक्षाने उमेदवारी दिली आणि ज्या सहकाऱ्यांबरोबर विधानसभेमध्ये मी काम केले ते सहकारी मला आज मतदान करून विधान परिषदेमध्ये पाठवणार आहे। त्यामुळे माझ्या आयुष्यातला एक नवीन इनिंग सुरू होण्याचा आजचा दिवस आहे। त्यामुळे एक चांगला अनुभव, एक वेगळा आनंद मी या निमित्त अनुभवतो आहे। तुम्ही म्हणालात की महायुतीच्यासाठी ही आव्हानाची निवडणूक आहे, मला बिलकुल असं वाटत नाही। भारतीय जनता पक्ष असेल, आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही महायुतीचे 9 उमेदवार निश्चितपणाने विजयी होणार आहोत आणि आम्ही 9 उमेदवार निश्चित विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीतली दुफळी दिसणार आहे आणि महाविकास आघाडीतली दुफळी निर्माण होण्याची निवडणूक ही आजची निवडणूक असणार आहे। महायुतीसाठी ती भक्कमपणाची असेल आणि महाविकास आघाडीसाठी ती दुफळीची असेल। ही निवडणूक यासाठी महत्त्वाची।